अनेक पक्षांचे जाहीरनामे आले. अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आज बऱ्याचशा त्याच गोष्टी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा आहे तो मी आज तुमच्यासमोर प्रसिद्ध करतोय. मला आत्ताच कळलं की काहीतरी निवडणूक आयोगाचं किती प्रती छापल्या आहेत ते त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं. आम्ही 500 प्रती छापल्यात. पण मला असं वाटतं या डिजिटलच्या युगामध्ये किती प्रती छापल्यात हे विचारणं इतकं हास्यास्पद आहे. कारण डिजिटली तर जाणारच आहे, पण ते कशा काय मोजायचं तुम्ही? आणि त्याच्यात अशा प्रती किती छापल्यात म्हणजे हे आजच्या युगामध्ये त्या पूर्वी केबल बंद करायचे ना भाषणं चालू असताना, हा त्यातला प्रकार आहे जवळपास. की सगळेजण मोबाईलवरती आपले बघत असतात, भाषणं सगळ्या गोष्टी बघत असतात. असो, पण आज 2 गोष्टी महत्त्वाच्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. म्हणजे माझी 17 तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती, ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल. याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची. सरकारकडनं ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त 1-1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे. आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते. त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत. त्याच्याऐवजी मी माझा मुंबई, ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे. सकाळपासून होईल तो सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल. आज मी इथे जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच फक्त दिलंय. पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती आणि वर्तमानपत्रामध्ये आपण जरा थोडासा हा जाहीरनामा नीट सखोल वाचावा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे.